नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषण करत होते। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आता आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटवले। पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेले। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाला। जंतर मंतरवर पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहेत। उपोषणाच्या 21व्या दिवशी आंदोलन स्थळावरून सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेला आहे। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषण करत होते। नीट परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांचं हे उपोषण सुरू होतं। मात्र आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी आंदोलन स्थळावरून त्यांना जबरदस्तीने हटवलेलं आहे। त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक जैसा जो इंसान, जो गांधी आज के देश में दूसरा गांधी कहलाया जाता है, उसको दिल्ली पुलिस घसीट कर गाली गलौज करके लेकर गई है। यहाँ पर जितने स्टूडेंट थे जब वो रोक रहे थे उनसे मारपीट की गई है। मैं जब जंतर मंतर आ रहा था मेरे साथ भी पुलिस ने मारपीट करी है। मुझे आगे क्या है? बिना इसके लेकर गए लोगों के फोन भी छीन कर लेकर गए। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। और जब मैं चिल्ला रहा था मदद के लिए, मेरा मुंह दबाया गया दिल्ली पुलिस के द्वारा और कहते क्यों चिल्ला रहा है तू बहुत चर्बी चढ़ी थी तुम लोगों में, अब दिखाते हम तुम लोगों को हम क्या है। ये दिल्ली पुलिस का रवैया, ये गुंडे है, ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे हैं। और ये सोनम सर को कहाँ लेकर गए हमें पता नहीं है, लेकिन आज जो भी हुआ है उससे एक चीज तो साफ हो गई, इस देश में डेमोक्रेसी नहीं है। तर सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने हटवण्यात आलेला आहे आणि अभिजित दिपके यांची यावर प्रतिक्रिया आली आहे। मला देखील जबरदस्तीने थांबवण्यात आलं असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांच्या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाला असल्याचं पाहायला मिळतंय। सुबह सुबह इन लोगों ने डॉक्टर की टीम है बोल करके 10 पुलिस वालों को अंदर भेजा, जो कि हम समझ गए थे कि शायद पुलिस वाले हैं, क्योंकि डॉक्टर जैसे दिखाई नहीं दे रहे थे। और सारे वॉलंटियर्स को उन्होंने कहा कि आप जगह से हटिए। ऑल द वॉलंटियर्स टोल्ड कि सर 8:45 को इनका चेकअप होता है, तो आप 8:45 को आइए। हम रिक्वेस्ट करते रहे कि सर आप आइए करके, और सडनली इन्होंने अनाउंस करना चालू कर दिया कि हाई कोर्ट का ऑर्डर है, सर को ले जाना पड़ेगा, सोनम सर को। सुबह जब अचानक से सोनम वांगचुक जी यहाँ थे तो उनको जबरदस्ती हंगर फ्यूडर करके जबरदस्ती पुलिस उठा के लेके चली गई। कुछ पता चला कहाँ, कौन सा हॉस्पिटल में ले गई है? कुछ ऐसी अभी ऐसी कोई जानकारी तो नहीं है। माझा फोन दाबला, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणले कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। तुम्ही इथपर्यंत कसे आले? पोलिसांनी तुम्हाला मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। सोनम सरांना कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले, काय तुम्हाला काय माहिती कधी दिली गेली? पोलिसने अजून काहीच माहिती दिली नाही। पोलिसने सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैच्या मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे। पोलिसांकडून आपले ट्विट केलं गेलं दिल्ली पोलिसांकडून। अभिजित त्यांनी सांगितलं आहे त्यांची तब्येत खालावत होती आणि कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो आहोत। काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि तो हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसनी केलेले, आज जे मोदींनी केलेले, ते अतिशय नीच हरकत आहे। या सरकार, ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे। दरम्यान वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवण्यावर दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उच्च न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। यामुळे घटनास्थळी काही काळ किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी अत्यंत संयम बाळगून ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडली। जंतर मंतर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने ती जागा रिकामी करावी असं आवाहन पोलिसांनी केलंय।
ऑनरेबल हाई कोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। किती लाजिरवाणी गोष्ट आहे, भारतात लोकशाहीचा गळा ज्या निर्लज्जपणे आणि बळाचा वापर करून घोटला जातोय ते संपूर्ण जग पाहतंय। एका अकार्यक्षम मंत्र्याविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनांना देखील आता परवानगी दिली जात नाहीये, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं।